ठीक आहे पहा काय एनर्जी डेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. आता एनर्जी डेन्सिटी म्हणजे मग कसं सांगितलं मी, एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय, ही जी व्हॅल्यू एनर्जीची त्या एनर्जीला व्हॉल्यूमने डिवाइड केलं की तुम्हाला एनर्जीची डेन्सिटी मिळणार. ठीक आहे, तर व्हॉल्यूम जो असणार आहे तो असणार आहे एरिया इंटू लेंथ. आता ते मी याला सांगितलं तुम्हाला फ्लुइड्स मध्ये सांगितलं होतं की एरिया इंटू लेंथ असं का लिहितो किंवा एरिया इंटू हाईट असं का लिहितो, आठवतंय का? लेंथ इंटू ब्रेथ हा एरिया येतो आणि इंटू हाईट केलं की व्हॉल्यूम येतो. ठीक आहे, म्हणजे एरिया इंटू लेंथ इंटू ब्रेथला तुम्ही एरिया लिहू शकता. बरोबर, मग याला जर त्याला आता स्मॉल यू बी म्हणूयात आपण, मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणून मॅग्नेटिक फील्ड ही बी ने डिनोट केली जाते. बरोबर, जर ती काढायची आहे तर काय करायला लागेल तुम्हाला, यू बी ला कशाने डिवाइड करायला लागेल, ए इंटू एल ने डिवाइड करायला लागणार. बरोबर, म्हणजे व्हॉल्यूम ने डिवाइड करायला. तर याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, युबी ची व्हॅल्यू काय, हाफ एल आय स्क्वेअर आहे. बरोबर, आणि हा जो डिव्हिजनचा आहे तो आपण इथे लिहूया. चालेल का? चालेल, ठीक आहे, आय स्क्वेअर आहे नाही का. बरं, हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे. आता एल ची जी व्हॅल्यू आहे इंडक्टन्सची व्हॅल्यू, हा सोलेनॉइड साठी चालल्या. ठीक आहे, सोलेनॉइड साठी एल ची जी व्हॅल्यू आहे आता आपण मगाशी याच्या साठी सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड साठी डिराईव्ह केली. तर इंडक्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला आठवत असेल, इंडक्टन्स अपॉन लेंथ. सांगा बरं काय होती व्हॅल्यू, न्यू नॉट काय होती, न्यू नॉट एन स्क्वेअर पुढे डी स्क्वेअर पाय बाय 4. बरोबर, पाय स्क्वेअर बाय 4 नव्हता, पाय होता ना, पाय बाय 4 होता. ठीक आहे, पाय स्क्वेअर नव्हता. तर यालाच काय लिहू शकता तुम्ही, हेच म्हणजे काय, एरिया आहे. बरोबर का, पाय आर स्क्वेअर आहे ना, तो पाय आर स्क्वेअरच आहे. पाय डी स्क्वेअर बाय 4 म्हणजे युनियन हा काय आला, सगळा एरिया आला ना. बरोबर का, याचा जर स्क्वेअर हे केला आणि याला कंबाईन स्क्वेअर दिला, ठीक आहे, कंबाईन स्क्वेअर दिला तर डी बाय 2 काय असतो, रेडियस असतो, डी बाय 2 हाफ. ठीक आहे, म्हणजेच काय आला, हा पाय आर स्क्वेअर आहे. पाय आर स्क्वेअर म्हणजेच काय, एरिया आहे. म्हणजे याला असं लिहू शकतो, न्यू नॉट एन स्क्वेअर ए एल अपॉन सॉरी इंडक्टन्स अपॉन एल ची व्हॅल्यू काय येते, न्यू नॉट एन स्क्वेअर ए. तर इथे एल पण आहे आणि हा एल पण आहे. ठीक आहे, ही लेंथ आहे आणि हा काय इंडक्टन्स आहे. तर याला जर वेगळं लिहिलं म्हणजे काय लिहू शकता, हाफ एल अपॉन एल हे वेगळं लिहिलं फक्त, आणि इथं राहिलं काय, आय स्क्वेअर बाय ए तसंच तसं राहिलं. ठीक आहे, एल अपॉन एल ची व्हॅल्यू इथं काय आहे ती पुट करा, न्यू नॉट एन स्क्वेअर ए आय स्क्वेअर अपॉन ए. बरोबर आहे, बरोबर आहे, हे आणि हे कॅन्सल आउट झालं. ठीक आहे, राहील काय फक्त, मग सांगा याच्या नंतरची केस राहील काय, काय राहिलं फक्त, यू बी इज इक्वल टू हाफ न्यू नॉट एन स्क्वेअर आय स्क्वेअर. बरोबर आहे, न्यू नॉट एन स्क्वेअर आय स्क्वेअर. आता याच्यात अजून काही चेंजेस करू शकता का तुम्ही, अजून काही चेंजेस करू शकता का? सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड किती असते, सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड कॅन बी गिवन ॲज न्यू नॉट एन आय. बरोबर का, न्यू नॉट एन आय. तर आता इथे न्यू नॉटला स्क्वेअर नाहीये म्हणून न्यू नॉटला जर स्क्वेअर द्यायचा झाला तर इथे खाली न्यू नॉटने डिवाइड करायला लागणार. बरोबर, एक मल्टिप्लाय केलं तर खाली काय करायला लागेल, डिवाइड लागेल. म्हणजेच काय राहिलं, हाफ आणि न्यू नॉट एन स्क्वेअर आय स्क्वेअर याच्या जागी बी स्क्वेअर लिहिला तर चालेल का, चालेल ना. आणि हा काय मिळाला तुम्हाला, युबी म्हणजेच एनर्जी डेन्सिटी. समजलंय का, कारण इथे काय बी स्क्वेअर इज इक्वल टू काय, न्यू नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलेनॉइड. ठीक आहे, समजलंय का, नक्की समजलंय. पहिल्यापासून पहा, एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय, तुमची जी एनर्जी आहे मॅग्नेटिक फील्ड मधली एनर्जी त्याला कशाने डिवाइड करणं, व्हॉल्यूमने डिवाइड करणं, ती म्हणजे एनर्जी डेन्सिटी. एल ने डिवाइड केलं, युबी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, एनर्जीची व्हॅल्यू काय, हाफ एल आय स्क्वेअर आहे. ठीक आहे, हाफ एल आय स्क्वेअर तशीच लिहिली, पण एल इज इक्वल टू काय, एल अपॉन एल इज इक्वल टू काय, एल अपॉन एल सोलेनॉइड मध्ये पाहिलं होतं, एल अपॉन एल इज न्यू नॉट एन स्क्वेअर ए. ती त्याच्यात पुट केली, न्यू नॉट एन स्क्वेअर ए राहिली फक्त. ठीक आहे, हे एल अपॉन एल च्या जागी न्यू नॉट एन स्क्वेअर ए आलं, आय स्क्वेअर ए. ठीक आहे, ए आणि ए गेला, काय राहिलं, हाफ न्यू नॉट एन स्क्वेअर आय स्क्वेअर. युबी इज इक्वल टू काय आला, हाफ न्यू नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर. आता न्यू नॉट ने मल्टिप्लाय डिवाइड का केलं, कारण ही जी व्हॅल्यू आहे ही कोणाला इक्वल आहे, बी स्क्वेअर ला इक्वल आहे, मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड ला इक्वल आहे. मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलेनॉइड काय असते, न्यू नॉट एन आय. काय असते, न्यू नॉट एन आय. मग सगळ्याचा स्क्वेअर आहे म्हणून ही काय आली, बी स्क्वेअर आली. मग याच्या जागी काय लिहू शकतो आपण, बी स्क्वेअर लिहू शकतो. मग न्यू बी म्हणजे एनर्जी डेन्सिटी इन मॅग्नेटिक फील्ड ती किती आली, हाफ बी स्क्वेअर न्यू नॉट. आणि ही कशासाठी आहे, सोलेनॉइड साठी. समजलंय का, समजलंय नक्की घ्याल.